भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय पिछडा शोषित संघटन लसाकम व सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष एक दृष्टिक्षेप या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी सजी माचनवार होते, तर संजय मोरे, बाबूराव पाईकराव, बालाजी थोटवे, प्रज्ञाधर ढवळे आदींनी व्याख्यानमालेत पुष्प गुंफले। व्याख्यानमालेत शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संविधानाच्या 75 निमित्त संविधानाचा जागर आपल्या सर्वांनी केला पाहिजे आणि भारतीय संविधान तळागाळापर्यंत संविधानाचे विचार आपण पोचवून संविधान साक्षर करणं, या देशातल्या सगळ्या नागरिकांना संविधान साक्षर करणं गरजेचं आहे। म्हणून मी गझलकार चंद्रकांत कदम सन्मित्र, माझ्या गझलेचा मला एक शेर आठवतो। प्रत्येक वाक्य माझे न्याया समान आहे, प्रत्येक वाक्य माझे न्याया समान आहे, श्वासात भीम माझ्या मी संविधान आहे। प्रत्येक वाक्य माझे न्याया समान आहे, श्वासात भीम माझ्या मी संविधान आहे। बंधुत्व न्याय समता माणुसकी शिकवते, बंधुत्व न्याय समता माणुसकी शिकवते। माझ्या तुझ्याहूनही घटना महान आहे, श्वासात भीम माझ्या मी संविधान आहे। जय भीम, जय संविधान, जय भारत। आणि या ठिकाणी आज प्रज्ञाधर ढवळे, बालाजी थोटवे आणि आम्ही मिळून जे एक भारतीय पिछडा शोषित संघटन, सप्तरंगी साहित्य मंडळ आणि लसकम या 3 संघटनेच्या वतीनं येणाऱ्या एक पूर्ण या वर्षामध्ये, कारण भारतीय संविधानाचे आपण ॲक्सेप्ट करून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर या 75व्या वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी लोकांना संविधान जागृती करण्याची भूमिका घेतलेली आहे। संविधानातल्या ज्या काही सामाजिक अनुसरून, समाजाला अनुसरून, शोषित समाजाला अनुसरून ज्या काही भूमिका असतील त्या लोकांपर्यंत नेण्याचं, विशेषतः बुद्धिजीवी लोकांपर्यंत नेण्याचं आणि बुद्धिजीवी लोकांच्या नंतर त्यांच्यामार्फत समाजापर्यंत जाण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे। या कार्यक्रमाचा उद्देश या ठिकाणी आम्ही असं ठेवलेलं आहे। प्रेक्षकांना जय भीम। भारतीय संविधानाच्या 75 निमित्त म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं जात आहे सर्व भारतभर, आणि या निमित्तानं आम्ही नांदेडमधील ज्या काही संघटना आहेत त्यापैकी भारतीय संविधानाच्या संविधानवादी विचारधारे पुढे नेणाऱ्या भारतीय पिछडा शोषित संघटन आहे, लहुजी साळवे कर्मचारी महासंघ आहे आणि भारतीय सप्तरंगी साहित्य मंडळ आहे। या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही वर्षभरामध्ये दरमहा असं एक व्याख्यान आम्ही आयोजित करत आहोत। आणि या निमित्तानं नांदेड शहरामध्ये एक वैचारिक भूमिका, एक विचारधारा, भारतीय संविधानाचे विविध पैलू हे लोकांच्या समोर यावेत या दृष्टिकोनातून आम्ही हे काम हाती घेतलेलं आहे। आणि या प्रत्येक व्याख्यानामध्ये राज्यभरातील नव्हे तर देशभरातील जे वैचारिक विचारवंत आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही पाचारण करणार आहोत आणि वेगवेगळ्या विषयावर आम्ही त्यांना या ठिकाणी बोलण्यासाठी त्यांचं व्याख्यान आयोजित आम्ही केलेलं आहे। आणि ही एक संविधानवादी चळवळ पुढे नेण्याचा विचार आम्ही केला होता आणि या निमित्तानं आम्ही काम करत आहोत।